डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी जी लिंक असणार आहे ती लिंक तुमच्यासमोर आहे. https://dsd26.dtmharashtra.gov.in/DSD26/candidate/sign-up या लिंकवर तुम्ही जायचं आहे आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे. कॅन्डिडेट रजिस्टर करत असताना तुमचं जे नाव लिहायचं आहे ते 10वीच्या मार्कशीटनुसारच लिहायचं आहे. पुढची गोष्ट अशी आहे की तुमची जो होम डिस्ट्रिक्ट आहे तो होम डिस्ट्रिक्ट तुम्ही 10वी किंवा 12वी म्हणजे लेटेस्ट आता तुमच्यासाठी 12वी ज्या जिल्ह्यातनं तुम्ही केलेले तो तुमचा होम डिस्ट्रिक्ट असणार आहे. किंवा तुम्ही जर ITIच्या बेसिसवर टाकत असाल तर तुमचं ITI जिथे तुम्ही केलेला आहे तिथला जो डिस्ट्रिक्ट आहे तो तुमचा होम डिस्ट्रिक्ट असणार आहे. त्यामुळे इथे सांभाळून तुम्ही होम डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, कारण होम डिस्ट्रिक्टसाठी या 70% जागा असतात. तुम्ही जर चुकीचा टाकला तर तुम्हाला जर सीट अलॉट झाली तर ती कॅन्सल करावी लागते. म्हणून होम डिस्ट्रिक्ट टाकत असताना व्यवस्थित टाकायचा आहे. तुमचा ईमेल ID व्यवस्थित टाकायचा आणि तुमचा मोबाईल नंबर असा टाकायचा आहे की मोबाईल नंबरवर SMS किंवा OTP हा नेहमी येणार. काही वेळेस काय होत असतं की आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी कदाचित आपला जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जिओ म्हणा, एअरटेल म्हणा, आयडिया म्हणा, त्याचा किंवा BSNL म्हणा, त्याचा OTP किंवा SMS येत नाही आणि मग आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून असाच नंबर द्यायचा आहे की ज्या मोबाईल नेटवर्कचा OTP किंवा SMS हा नेहमी येत असतो, कारण तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन म्हणजेच काय OTP बेस्ड आहे. जर OTP आला तरच तुम्हाला पुढच्या स्टेपला जाता येणार आहे, अदरवाईज नाही. म्हणून व्यवस्थित OTP टाकायचं आहे. तुमच्या नावाचं स्पेलिंग जसं आहे 10वीच्या मार्कशीटवर तसंच टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मग डेट्स कोणत्या आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याचा आणि तो फॉर्म कन्फर्म करण्यासाठी? तुम्हाला डेट्स आहेत 23 जून 2026 ते 6 जुलै 2026. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला एक 12-13 दिवस मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्ही घाई करायची नाही आहे. आता घाई कशी करायची नाही मी तुम्हाला सांगतो. काही वेळेस आपण काय करतो, घाईमध्ये लगेचच आपण रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला असं वाटतं की लवकर रजिस्ट्रेशन केलं तर मग आपल्याला लगेच नंबर लागेल. असं काही होत नाही. ज्या डेट शासनाने दिलेल्या आहेत त्याच्यानुसारच होतात. आता मी घाई का करू नका सांगतो आहे. एखाद्या वेळेस आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसतात, आपला ITIचा रिझल्ट यायचा बाकी असतो किंवा 12वीचं आपण रिव्हॅल्युएशनसाठी टाकलेलं असतं तर त्याचं मार्कशीट, नवीन मार्कशीट यायचं बाकी असतं, किंवा आपलं नॉन क्रिमिनल यायचं असतं, किंवा इन्कम सर्टिफिकेट यायचं असतं, कास्ट सर्टिफिकेट यायचं असतं, EWSचं सर्टिफिकेट, SEBCचं सर्टिफिकेट. या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत का, हा पहिला प्रश्न विचारायचा आहे. कारण काय, तुम्ही अपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड कराल, मग पुन्हा डिस्क्रिपन्सी येते. मग डिस्क्रिपन्सी सॉल्व्ह करण्यासाठी आणखी तुम्हाला सबमिट ग्रीव्हन्स करावा लागतो किंवा ती डिस्क्रिपन्सी सॉल्व्ह करावी लागते. मग डॉक्युमेंटसाठी धावाधाव. त्यामुळे आपल्याला 23 जून ते 6 जुलै टाईम दिला आहे ना, तर मग व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत का? आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे TFWSसाठी तर, किंवा प्रोफार्मा O आहे का आपल्याकडे, प्रोफार्मा V म्हणजेच EWS सर्टिफिकेट आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आणि मगच आपण फॉर्म भरायला सुरुवात करायची, जेणेकरून, आणि हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या समोर असले पाहिजे आणि प्रत्येक डॉक्युमेंटची सेपरेट PDF तुम्ही आधी तयार करून घ्यायची आहे, ती सेव्ह करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर का हे घरी जमत नसेल तर सायबर कॅफेमध्ये जा. सायबर कॅफेमध्ये जर का समजा जमत नसेल तर कुठल्याही जवळच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जा. या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट, त्याचा एक झेरॉक्स सेट, एक पासपोर्ट साईज फोटो आणि 400 किंवा 300 रुपये फॉर्म फी, ती ऑनलाईन तुम्हाला द्यावी लागते. म्हणून या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील, व्यवस्थित असतील, तर तुम्ही हा फॉर्म भरायला सुरुवात करा. अदरवाईज पहिल्यांदा डॉक्युमेंट्स जमा करा, त्यांच्या PDF सेपरेट तयार करा आणि मगच अपलोड करा. आता जो फोटो आपण अपलोड करतो तो फोटो व्यवस्थित क्लिअर आला पाहिजे. जी PDF आपण अपलोड करतो ती व्यवस्थित क्लिअर आली पाहिजे, दिसली पाहिजे. आपण चेक करायचं. आपण काय होतं, काहीतरी कुठला तरी फोटो काढतो स्वतःचा आपण आणि तसंच अपलोड करून देतो, आणि मग ज्या वेळेस तो स्क्रुटिनीसाठी जातो त्यावेळेस ते लोक मग तो रिजेक्ट करतात आणि आपल्याला कळतच नाही, कारण आपल्याला वाटतं की आपण फॉर्म भरला आहे मग आपलं काम झालं. असं होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काळजी घ्यायची आहे. मग डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? ही कच्ची मेरिट लिस्ट असते. आता कच्ची मेरिट लिस्ट म्हणजे काय? जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनीने कन्फर्म झालेला आहे, त्या सर्वांची नावं या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येतात.
ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे ई स्क्रुटिनीने किंवा फिजिकल स्क्रुटिनीने, फक्त त्यांचीच नावं आणि मार्क्स या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येतात. लक्षात घ्या. म्हणजेच काय, तुमचा फॉर्म फक्त भरणं महत्त्वाचं नाही आहे, तो कन्फर्म होणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मग आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही ई स्क्रुटिनी टाकल्यानंतर, कारण फिजिकल स्क्रुटिनीने तुम्ही गेलात तर तुम्ही डायरेक्टच स्वतः जाल आणि त्या दिवशी स्लॉट घ्याल तुम्ही त्या एखाद्या कॉलेजचा FC सेंटरचा आणि तिथेच समोरासमोर पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवून, एक झेरॉक्स सेट दाखवून तुम्ही तो फिजिकल स्क्रुटिनी ताबडतोब तिथल्या तिथेच तुम्हाला करून मिळेल. परंतु तुम्ही जर ई स्क्रुटिनीसाठी टाकलेला आहे तर आपला फॉर्म हा झालेला आहे की नाही कन्फर्म हे चेक करण्याची एक सोपी पद्धत, लॉग इन करायचं आहे, प्रिंट ऑप्शनमध्ये जायचं आणि प्रिंटमध्ये ॲक्नॉलेजमेंट आपली जनरेट होते आहे का. जर ॲक्नॉलेजमेंट जनरेट होत असेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे. नक्कीच तुमचं नाव आणि मार्क्स तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येणार, एवढं लक्षात ठेवा. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जी काही आपली माहिती आपण भरलेली आहे, मार्क्स असू देत, कॅटेगरी असून देत, नावाचं स्पेलिंग असून देत, त्याच्यानंतर 10वीचे मार्क्स असून देत, त्याच्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला किंवा आपण मायनॉरिटीसाठी यस म्हटलं आहे तर ते, आपण TFWSसाठी यस केलं तर उत्पन्नाचा दाखला, आपण सगळं गोष्टी बरोबर आहेत का हे चेक करायचं आहे. मेल फिमेल आपलं जेंडर बरोबर आहे का, आपला होम डिस्ट्रिक्ट बरोबर आहे का, ह्या सर्व गोष्टी आपण चेक करायच्या आहेत त्या ॲक्नॉलेजमेंटमध्ये आणि या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये पण. जर व्यवस्थित असेल, काहीही मिस्टेक नाही, तर मग काहीच करायचं नाही, आपण फायनल मेरिट लिस्टची वाट बघायची आहे. परंतु जर का तुम्हाला दिसलं की काहीतरी मिस्टेक आहे तर मग ती मिस्टेक दुरुस्त करण्यासाठीचा पिरियड आहे ग्रीव्हन्स पिरियड, त्याला तक्रार पिरियड असंही म्हणतात आणि तो फक्त 2 दिवस आहे, 9 जुलै ते 10 जुलै 2026. या 2 दिवसामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळलं की अरे माझ्या नावाचं स्पेलिंग चुकीचं आहे, अरे माझं जेंडर चुकीचं आलं आहे किंवा माझे मार्क्स कमी जास्त झालेले आहेत, मार्क्स तुमचे कमी लिहिले गेले असतील 12वीच्या पेक्षा किंवा ITI पेक्षा, तर एखाद्या वेळेस ते चालेलही. परंतु एक मार्क्स जरी तुम्हाला मिळालेल्या मार्कांपेक्षा जास्त तुम्ही लिहिलेला असेल तर तो चालणार नाही. त्या बेसिसवर तुम्हाला जी सीट मिळालेली असते ती कॅन्सल करावी लागते आणि तुमचा एक कॅप राऊंड हा रद्द होतो, लक्षात ठेवा. आणि पहिल्या कॅप राऊंडमध्ये चांगल्या चांगल्या कॉलेजचे सीट्स हे निघून गेलेले असतात, लोक ॲडमिशन घेऊन घेतात, म्हणून आपण चुकीच्या पद्धतीने आपल्याला सीट अलॉट होत नाही. म्हणून आपली माहिती बरोबर आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे, कारण चुकीच्या माहितीच्या भरोसे जर का तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर ती सीट ऑब्व्हियसली व्हेरिफिकेशनच्या वेळेस कळतं की तुम्ही चुकीचे मार्क्स टाकले होते किंवा मेलच्या ऐवजी फिमेल झालेला आहे किंवा तुमचा होम डिस्ट्रिक्ट वेगळा आहे आणि तुम्ही वेगळाच टाकलेला आहे. या सर्व गोष्टी व्हेरिफिकेशनच्या वेळेस लक्षात येतात आणि मग तुमची जी सीट जाते, तुमचा तो सीट मिळालेला कॅन्सल करावं लागतं आणि तुमचा एक कॅप राऊंडही जातो. म्हणून आपण व्यवस्थित चेक करायचं आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली की आपला फॉर्म व्यवस्थित किंवा आपली माहिती व्यवस्थित चेक करायची, सगळी बरोबर असेल तर ग्रीव्हन्स पिरियडमध्ये काहीही करण्याचं गरज नाही. परंतु चूक असेल तर ग्रीव्हन्स पिरियडमध्ये ती दुरुस्त करून घ्यायची आहे. तुम्ही जर नाही केली तर तशीची तशी चूक जाणार फायनल मेरिट लिस्टमध्ये आणि 12 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ही मेरिट लिस्टमध्ये काहीही चेंजेस करता येत नाही. म्हणून आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्येच ती डिस्प्ले झाल्यानंतर काळजी घ्यायची आहे. या फायनल मेरिट लिस्टनंतर मग शासन तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी, म्हणजे आपल्याला कोणतं कॉलेज पाहिजे आणि कोणता कोर्स पाहिजे ह्याची तारखा देणार आहे. तर आतापर्यंत एवढंच शेड्यूल आलेलं आहे. ऑप्शन फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यायची, कसा सिक्वेन्स लावायचा, या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला नंतर देईल. तुर्तास तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे की डायरेक्ट सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि तुम्ही फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म भरण्याची तारीख पुन्हा सांगतो, 23 जून ते 6 जुलैपर्यंत आहे. फॉर्म भरायचा आणि कन्फर्म करायचा. ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही अडचण असेल तर फक्त कमेंट करायचा आहे.